नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की प्रभूंच्या घरामध्ये कीर्तन सुरू असतं। कीर्तन हे अगदी छान पद्धतीने सुरू असतं, सगळेच लोक कीर्तनाचा आनंद घेत असतात। पण आता इथे तेजस हा अलगत इथे विनोदच्या डोक्यावरती हात ठेवून बघतो, तर विनोदचं डोकं हे खाली जातं। याचाच अर्थ काय, विनोद झोपलेला आहे याची खात्री तेजस करून घेतो आणि मानसीला ही गोष्ट खुणावून सांगतो की हा झोपला, आता तुम्ही जाऊ शकता। मग लगेचच आता मानसी ही गायत्रीच्या खोलीच्या दिशेने जायला लागते। तर आता इथे माऊली कीर्तन करत असताना अचानक त्यांना खूप जोरात ठसका लागतो, अगदी खूपच जोरात त्यांना ढास लागलेली असते। तर आता इथे लगेचच सूरजदादा आणि गीता वहिनींना सुद्धा काळजी वाटते। ते दोघं सुद्धा उठतात आणि दोघंही सोबतच उंबरठ्यावर पाऊल देणार असतात। पण मग गीता वहिनी म्हणते, तुम्ही जा, मी थांबते। मग सूरजदादा घरात येतात। त्याबरोबर आता इथे सगळेच जण माऊलींच्या जवळ येतात। कोणी माऊलींची पाठ चोळायला लागतं, तर कोणी त्यांच्याजवळ उभं राहतं। त्याबरोबर लगेचच इथे आई म्हणायला लागते की बापरे, खूपच ढास लागली, एक काम करा, कोणीतरी पाणी आणा पटकन गुरुजींसाठी। त्याबरोबर लगेचच आता माऊलींसाठी पाणी मानसी घेऊन येते। माऊली पाणी पितात आणि आता पुन्हा ते कीर्तन सुरू करण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना जमत नसतं, त्यांना वारंवार ढास लागतच असते। त्यामुळे मग आता ते हात जोडतात आणि सगळ्यांचीच माफी मागायला लागतात। ते म्हणत असतात, माफ करा माऊली, माफ करा, माझ्या मनातले एक चांगले संदेश मला आज तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे होते, पण मलाही इतके ढास लागते की त्यामुळे मला माझे संदेश पोहोचवता येतील असं मला काही वाटत नाही। त्याबरोबर आता लगेचच इथे मानसी ही त्यांना म्हणत असते, माऊली अहो, तुम्ही कशाला माफी मागताय, तुम्ही नका मागू माफी, तसंही तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे। त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते की हो ना, आता जर त्रास होतोय तर तुम्ही तरी काय कराल ना, असू द्या, कीर्तन नाही झालं तरीही चालेल, आता झालं तेवढं कीर्तन पुरे झालं, तुम्ही जाहीर करा की कीर्तन एवढ्यावर संपलं म्हणून, आणि आपण आता व्यवहाराचं काम पूर्ण करायला घेऊया। नाही म्हणजे काय आहे ना, देवासमोर कमीत कमी आपलं एक काम तरी पूर्ण व्हावं असं वाटलं, म्हणून म्हणत होते, हां या। त्याबरोबर लगेचच आता तेजस हा मात्र विचार करतो की नाही, जर असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, काहीही झालं तरी असं व्हायला नको, काहीही झालं तरी आता मला हे कीर्तन थांबू देता येणार नाही। जर कीर्तन थांबलं तर मी आणि लकी चामने जे ठरवलं आहे ते सगळं पाण्यात जाईल, तसं व्हायला नको। मग आता मला काय करावं लागेल असा विचार तेजस करत असताना त्याला एक उत्तम आयडिया सुचते, आणि ती म्हणजे स्वतः कीर्तन करणे। तेजस म्हणत असतो, अहो वहिनी थांबा, प्रभूंच्या घरातलं कीर्तन आहे, अगोदर कीर्तन पूर्ण तर होऊ द्या, मग काय करायचं आपण ते ठरवू। त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणायला लागते, अरे पण आता कीर्तनकारांनाच ठसका लागलाय, त्यांनाच जमणार नाही आहे, तर मग कीर्तन करेल तरी कोण। त्यावर तेजस हा लगेचच महाराजांसमोर हात जोडतो आणि त्यांना म्हणत असतो, माफ करा महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण जर ही कीर्तन सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर। त्यावर लगेचच इथे आता दिनेशदादा म्हणायला लागतो की तेजस, अरे कीर्तन करणं सोपं नसतं, कोणालाही जमत नाही। त्याबरोबर विनोद देखील म्हणत असतो की आणि तेजस, तू आवाज तर तुझा ठीक आहे, चांगला आहे, पण बाकी काय, कीर्तन करताना चांगलं बोलावं लागतं, चांगले संदेश द्यावे लागतात, ते तू कुठून बोलशील। आता इथे विनोद सांगतोय तेजसला चांगलं बोलण्याबद्दल, ज्याला स्वतःला चांगलं कामच करता येत नाही तो दुसऱ्याबद्दल चांगलं काय बोलणार। तर आता आपण लगेचच पाहतो की माऊली म्हणायला लागतात की मी काय सांगतो, कीर्तन म्हणजे काय असतं, कीर्तन म्हणजे विठूचं नामस्मरण, कीर्तन म्हणजे देवाचं नामस्मरण, देवाचं नाव घेता घेता लोकांना चांगला संदेश पोहोचवणं, देवाचं नाव घेता घेता लोकांना चांगला संदेश पोहोचवणं, लोकांपर्यंत विठुरायाची कीर्ती पोहोचवणं, महती पोहोचवणं। आणि मला या मुलाच्या डोळ्यामध्ये ती चमक दिसते, मला याच्या डोळ्यामध्ये ती भक्ती दिसते, ते प्रेम, तो आदर, ती माया सगळं दिसते, त्यामुळे मी याला थांबवणारा कोण। कदाचित आज हेच व्हायचं होतं, म्हणून असं घडलं, ये
आणि मग ते लगेचच स्वतःच्या कमरेचा उपरणा काढतात आणि तेजसच्या कमरेला बांधायला देतात. तेजसला एक टोपी घालतात आणि काळा बुक्कासुद्धा लावतात. त्यानंतर आता तेजस हा कीर्तन करण्यासाठी उभा राहिलेला असतो. आता तेजस हा सगळ्यात अगोदर कीर्तनाची सुरुवात करतानाच म्हणतो की मी कीर्तन करायला आज इथे उभा राहिलो आहे. आमच्या प्रभूंच्या घरात हा पहिल्यांदाच आषाढी एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. आता कीर्तन मी करायला उभा राहिलो आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल की मी काही संदेश देईन का, मी काही उपदेश देईन का? तर नाही, मी कोणत्याही प्रकारचा उपदेश तुम्हाला देणार नाही, कारण मी कीर्तनकार नाही, हा माझा व्यास नाही, मी खूप लहान आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात जे काही प्रसंग घडलेत त्याच्यावरती नक्की बोलू शकतो, त्याच्यातून मी तुम्हाला काहीतरी सांगू शकतो. तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे ट्रान्सफॉर्मेशनबद्दल. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच बदल, मानसात घडून गेलेले बदल. काय करणार माऊली, इंग्लिश शब्द बोलावे लागतात, सवय पडली आहे जिभेला, त्यामुळे उच्चार होतातच. असो, तर आता मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगणार आहे. असं म्हटलं जातं की काही लोकांचा स्वभाव हा कधीच बदलत नाही, तर काहींना वाटतं की मुळात स्वभावाला औषधच नाही. तर आता मानसी तेजस कीर्तन करत असताना तेजसकडे एकटक बघत असते. मानसी मनात म्हणत असते की जो व्यक्ती इतका चांगला आहे तो व्यक्ती खरोखर कोणाला फसवू शकतो का, आणि मी यांना नंतर सोडून जाऊ शकते का? मानसी हे सगळे विचार करते आणि तेजसकडे बघतच राहते. तर इथे तेजस म्हणत असतो, चला मग माऊली, सुरुवात करू आपल्या आजच्या विषयाला आणि आजच्या कीर्तनाला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. एवढं बोलून आता तेजसने कीर्तनाला सुरुवात करायला घेतलेली असते. तेजस हा सांगायला सुरुवात करतो. सगळ्यात अगोदर खरं आणि स्पष्ट सांगायचं, मी खूप खोटं बोलायचो. हो, आता विठोबासमोर कसलं खोटं बोलणार, नाही म्हणजे हे खरं बोलतोय हा मी खूप खोटं बोलायचो. आता आमची विठ्ठल भक्ती कमी आणि कृष्ण भक्ती जास्त होती, मग कृष्णाच्या लीला होत्या. अर्थात आता खोटं काय, आम्ही प्रत्येक गोष्टीत वाईटच हेतूने नाही बोलायचो, चांगलं लोकांचं व्हावं यासाठी खोटं आम्ही बोलायचो. आणि आम्हाला तेव्हा वाटायचं की हे खोटं चांगल्यासाठी आहे, त्यामुळे ते काही खोटं नाही. बरोबर ना माऊली? ते बघा, आमची माऊली हसली म्हणजे माऊलीला पटलं, आम्ही खोटं बोलायचो. तर मग कृष्णावर आमची भक्ती जास्त होती, त्यामुळे आम्हाला वाटायचं की कृष्ण लीला आहे, खोटं बोलू शकतो, दुसऱ्याचं भलं होतं आहे. पण नाही, शेवटी खोटं हे चुकीचंच आहे. त्यामुळे मग आमची संगत चांगली ठरली आणि मग जे आमच्या पिंड्यातच नव्हतं खरं बोलणं, आता ते सुद्धा आलं आहे आणि आता आम्ही खरं बोलायला लागलो. याचाच अर्थ काय माऊली? याचाच अर्थ असा की स्वभावावर औषध आहे, स्वभावावर अगदी रामबाण औषध आहे. ते म्हणजे काय? संगत हे स्वभावावरचं रामबाण औषध आहे. माऊली, लहान बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस त्याचं हृदय केवढं असतं? अगदी मुठी एवढं असतं, हो की नाही? पुढे जाऊन लहान बाळ मोठं होतं, पण त्याचं हृदय मोठं होतं का? नाही होत, हृदय तेवढंच राहतं. पण तुम्ही आभाळ एवढं हृदयाची माणसं पाहिली आहेत का माऊली? मी पाहिली आहेत बुवा. ज्यांच्या हृदयात समोरच्याबद्दल प्रेम, माया, आपुलकी, ममता असते त्यांचं हृदय असतं आभाळा एवढं. आता इथे हे सगळं कीर्तन ऐकताना देसाई साहेब म्हणायला लागतात, वा गायत्री मॅडम, अगदी छान कीर्तन करतात की तुमचे दीर. त्यावर गायत्री म्हणायला लागते की हो ना, दुसऱ्यांना उपदेश करण्याची त्याला सवय आहेच. आता खरं तर मित्रांनो, गायत्रीला कीर्तना वगैरे काहीसुद्धा इंटरेस्ट नसतो. तिला वाटत असतं कधी एकदाचे कागदपत्र सह्या होत आहेत, कधी एकदाचं हे प्रभुनिवास मी विकते आणि कधी मी मोकळी होते. शेवटी तिला तिच्या वडिलांना दिलेलं जे वचन आहे प्रभूंना उद्ध्वस्त करण्याचं, ते पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठीच ती हे सगळं काही करत आहे. पण आता सध्या तरी ही गोष्ट कोणालाच माहीत नाही आहे. गायत्री सतत त्या इंक पॅडकडे आणि त्या पेपर्सकडे बघत असते आणि तिला कळत नसतं की आता आपण काय करावं. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे तेजस हा आता म्हणत असतो, माऊली, माणसाचं मन हे मुठी एवढं असतं, पण तरीसुद्धा. आणि मग तो एवढं बोलून मानसीला इशारा करतो की तुम्ही आता निघा. त्याबरोबर लगेचच आता मानसी ही गायत्रीच्या खोलीमध्ये आलेली असते. आता खोलीपर्यंत पोहोचते, कपाटाच्या दरवाजाला हात लावते, दरवाजा उघडते आणि
चा उघडल्यावर समोर 2 जे महत्त्वाचे ड्रॉवर असतात, तेजसने जे सांगितलेलं असतं की गायत्री वहिनींचं सगळं महत्त्वाचं काम जे आहे, जे आहे, त्यांचे कागदपत्र जे आहेत ते सगळं ते त्यांच्या ड्रॉवरमध्ये ठेवतात. त्यांच्या ड्रॉवरमध्येच त्यांचा सगळा काला चिठ्ठा आहे. मग मानसी ठरवते की पहिले हे ड्रॉवरच उघडले पाहिजे. पण ड्रॉवर उघडायला मानसीला जमत नसतं, कारण ड्रॉवरची चावी तिथे नसते. मग आता मात्र मानसीला टेन्शन येतं. तर दुसरीकडे तेजस हा म्हणत असतो, माणसाचं मन हे मुठीप्रमाणे आहे माऊली, मुठीप्रमाणे. मुठी एवढंच, पण तुम्ही आभाळा एवढ्या मनाची माणसं पाहिली आहेत का? मी पाहिली आहेत बाबा आभाळा एवढ्या मायेची माणसं, ज्यांच्या मनात माया, ममता, प्रेम, विश्वास, समोरच्याबद्दल आदर आहे. त्यांचं हृदय आभाळा एवढं आहे माऊली, आभाळा एवढं आहे. तर इथे मानसी ही लगेचच कपाट बंद करते आणि कंबर कसून सगळ्यात अगोदर शोधायला लागते, ते म्हणजे लगेचच चाव्या. तर आता इथे गायत्री ही पटकन उठून उभी राहते. आता खरं तर तिला कीर्तनातच रस नसतो, त्यामुळे तिला असं वाटत असतं की उगाच इथं का वेळ वाया घालवावा. आणि आता ती तिच्या खोलीच्या दिशेने उठून निघालेली असते. ती खोलीच्या दिशेने जशीच पावलं वाकडी करते, तेजसला मात्र टेन्शन येतं. तेजसला वाटतं की लकी चाम खोलीत आहेत. काहीही झालं तरी गायत्री वहिनींना मला खोलीमध्ये जाऊ देता येणार नाही. मग आता लगेच तेजस हा गायत्रीला हाक मारतो, माऊली, ओ माऊली, अहो कीर्तन तर पूर्ण होऊ द्या. असं अर्धवट कीर्तन सोडून कुठे चाललाय? बसा. त्याबरोबर मात्र आता सगळे लोकच गायत्रीकडे पाहायला लागतात आणि गायत्रीला बसावं लागतं. तेजस विचार करतो की मला थांबून चालणार नाही, मला कीर्तन पुढे कंटिन्यू ठेवायलाच हवं. मग तेजस सांगायला लागतो, ज्यांच्या मनात माया, प्रेम, ममता, आपुलकी आहे, त्यांना आभाळा एवढ्या हृदयाची लोक आहेत असं म्हटलं जातं. आणि मी स्वतः आभाळा एवढ्या हृदयाची माणसं पाहिली आहेत माऊली, पाहिली आहेत. ज्यांच्या मनात विठूचं नाव आहे, त्यांचं हृदय आभाळा एवढं आहे माऊली, आभाळा एवढं आहे. पुढे आता तेजस सांगत असतो की पण काही लोकांना मात्र या अशा लोकांजवळ काही घेणं देणं नसतं. त्यांना काहीच फरक पडत नसतो माऊली. त्यांना फक्त घेणं देणं असतं ते म्हणजे स्वतःशी, स्वतःच्या स्वभावाशी. आणि या अशा लोकांच्या स्वभावाला मात्र औषध नाहीच माऊली, औषध नाहीच. आणि मग पुढे तेजस हा सांगायला लागतो, कृष्णदेव ज्यांना भोग चुकला नाही, मग सामान्य माणूस मी, मला तरी भोग कसा चुकणार? मी खोटं बोललो, त्याची शिक्षा मला मिळाली आणि त्याची शिक्षा होती विरह. आता आपले कृष्ण भगवान ज्यांनी नारींच्या उद्धारासाठी 6108 नाऱ्यांबरोबर लग्न केलं, त्यांचा उद्धार केला, पण शेवटी त्यांनाही विरह भोगावा लागलाच, रुक्मिणी मातेपासून आणि राधेपासून. मग शेवटी मानवाला हे कसं चुकणार? विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल. तेजस कीर्तन करत असतो. सगळे लोक तल्लीन होऊन कीर्तन ऐकत असतात. तर दुसरीकडे मानसी वेड्यासारखी चावी शोधत असते, पण तिला चावी काही सापडत नाही. मग शेवटी मानसी ही आता विचार करते की एक काम करते, राष्ट्रहितांना सांगते की मला किल्ली सापडत नाही आहे म्हणून, काहीतरी पर्याय निघेलच. आता इथे मानसी ही ठरवते की आपण आता तेजसला खरं सांगायलाच पाहिजे. त्यानंतर आता मानसीला किल्ल्या सापडलेल्या असतात आणि मानसी ड्रॉवर उघडते सुद्धा. आता मानसी ड्रॉवर उघडते त्यावेळेस आता तिला घराचे कागदपत्र ज्या फाईलमध्ये असतात त्याच फाईलमध्ये सापडलेले असतात, ते म्हणजे सुरेशदादा आणि गीता वहिनीने लिहून दिलेले कागद. गीता वहिनीने असं लिहून दिलेलं असतं की मी प्रभूंच्या घरातून कायमची निघून चाललेली आहे आणि यापुढे मी त्यांच्याबरोबर कोणत्याही पद्धतीचा संपर्क ठेवणार नाही. मी माझ्या नवऱ्यापासून कायम दूर राहीन. पुढे आमचं वंश वाढेल असं मी काही घडू देणार नाही. त्याचबरोबर पुढे आता ती सुरेशदादाने लिहिलेली चिठ्ठीसुद्धा वाचते. त्यानंतर आता ती पुढे गायत्रीचं सगळ्यात मोठं आणि कटू सत्य वाचते, ते म्हणजे क्रांतिसूर्य वर्तमानपत्राचे संपादक भास्कर प्रभू यांचा संशयास्पद मृत्यू, अज्ञात ठिकाणी सापडला मृतदेह. आणि याचा आरोप झालेला असतो तो म्हणजे गायत्रीच्या वडिलांवरती. आणि त्यांना
11 वर्ष गेली सजा मिळालेली असते आणि ते ती शिक्षा भोगत आहेत आणि त्यामुळेच आता गायत्रीने हे ठरवलेलं आहे की माझ्या वडिलांना त्यांची चूक नसताना जी शिक्षा मिळालेली आहे त्यातून मी त्यांना सोडवणार आणि हा प्रभू निवास उद्ध्वस्त करणार, बर्बाद करणार. आणि त्यामुळेच खरं तर गायत्री हे सगळं काही करत आहे. आता या सगळ्याच गोष्टी मानसीच्या लक्षात यायला लागतात. घरातल्या कोणालाच या गोष्टी माहीत नाही आहेत, पण तरीही त्या गोष्टी आता मानसीला कळाल्यात. मग आता ह्या गोष्टी घरातल्या सगळ्या सदस्यांपर्यंत पोहोचणार का? सगळ्यांसमोर गायत्रीचं खरं रूप येणार का? आणि जरी गायत्रीचं खरं रूप हे संपूर्ण प्रभू कुटुंबियांसमोर आलं तरीसुद्धा प्रभू कुटुंबीय तिच्या विरोधात जाऊ शकणार का? की पुढे गायत्री असाच आपला मनमानी कारभार सुरू ठेवणार आणि कायमच घरातल्यांना त्रास देणार? तुम्हाला काय वाटतं ते सगळंच आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून आम्हाला तुमचं मत कळत जाईल आणि तुमचं मत हे प्रेक्षक म्हणून जाणून घेणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढे पाहतो की तेजस हा त्याच्या बाजूने सगळं सांभाळण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न करतो, पण शेवटी पर्यायांची पराकाष्ठा संपते आणि गायत्रीचा बाण फुटतो. आता गायत्री ही तिच्या खोलीच्या दिशेने यायला निघते. तेजस गायत्रीला अडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते आता काही जमत नाही. शेवटी कीर्तनकार तेजस नसतोच, त्यामुळे तेजसचं कीर्तन संपतं आणि कीर्तन संपल्या गायत्री लगेचच व्यवहार करू असं सुरू करते. आणि व्यवहार करण्यासाठी पहिले कागदपत्र तर असावे लागतील आणि ते आणण्यासाठी आता गायत्री हे लगेचच स्वतःच्या रूमच्या दिशेने निघते. गायत्रीचे पावलं पुढे पडतात. गायत्री अलगद दरवाजा उघडते आणि खोलीत बघते तर काय, समोर मानसीला गायत्रीला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आपल्या चॅनलवरती प्रत्येक मालिकेचे अपडेट हे अगदी सविस्तर, विस्तारितपणे आणि छान पद्धतीने सांगितले जातात. यावर तुमचं मत काय आहे ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तेजस मानसीची भन्नाट जोडी तुम्हाला कशी वाटते तेही सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.